स्पेशली मुलं असं करतात. काय करतात मुलं जनरली घरातले जे फिमेल्स आहेत त्यांचेच प्रोडक्ट्स यूज करतात. अरे हिचं तर मला होऊनच जाईल, कशाला डबल डबल खर्च करा. पण अगेन जसं मी सांगितलं, मुलांच्या आणि मुलींच्या स्किनमध्ये खूप जास्त फरक असतो. कसं होतं की तुम्हाला जर तुमची स्किन टाईप एक्झॅक्टली कोणती आहे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता झोपेतून तुम्ही बघा की तुमचा चेहरा कसा आहे, ऑइली दिसतोय का खूप सुरकुतलेला दिसतोय. मग तुम्हाला एक समजून जातं की मुलं जे आहेत ते सलूनमध्ये जातात आणि फेस मसाज करवतात. सो हे खरंच केलं पाहिजे का? की आता ॲक्ने आपण चेहऱ्यावरचे फोडतो. सो हे फोडले पाहिजे. नाही, ॲक्ने फोडणं ही खूप मोठी चूक आहे जे 90% ऑफ द मुलं करतात. कसं असतं की आपल्याला एक मिसकन्सेप्शन सांगितलेलं गेलं आहे की तुम्ही सारखं स्वच्छ करा तुमचा चेहरा. धुळीतून आले की चेहरा धुवा, उन्हातून आले की चेहरा धुवा, बाहेर काहीतरी सामान आणायला गेले की चेहरा धुवा. असं नाही करायला पाहिजे. आणि नेहमी सनस्क्रीन, मॉइश्चरायझर कोणतं पण प्रोडक्ट लावताना नेहमी हातभर घेऊन चोळून मग लावू नका. ते लागत नाही. 50% ऑफ द प्रोडक्ट तुमच्या हातावरच वेस्ट होऊन जातं लावेपर्यंत, चोळेपर्यंत. सो तुम्ही नेहमी काय करू शकता, इथे घ्या, डॉट्सनी तुमच्या फेसवर लावा आणि फिंगर टिप्सनी ॲडजस्ट करून टाका. 99% लोकांना डार्क सर्कल्स असतातच असतात. ते कधीच नाही येत असं नाही होत. ते व्हिजिबल तेव्हा होतात नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मोहिनी मॅम, जे एक स्पेशलिस्ट आहे स्किनमध्ये आणि हेअरमध्ये. सो आपण मॅमला खूप सारे प्रश्न विचारणार आहोत स्किन रिलेटेड. हा फक्त पॉडकास्ट जो आहे सो मेन्स रिलेटेड आहे, फक्त मुलांसाठी हा पॉडकास्ट घेतलेला आहे. सो जर तुम्ही मुलगी असाल किंवा महिला असाल तर तुम्ही नक्कीच हा पॉडकास्ट स्किप करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅम, तुमचं नवीन स्टुडिओमध्ये स्वागत आहे. माझं नाव डॉक्टर मोहिनी दुर्गेश शिंदे आहे. मी पुण्यात राहते. मी कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ॲस्थेटिक स्पेशलिस्ट आहे. त्याच्याचबरोबर मी होमिओपॅथी पण प्रॅक्टिस करते आणि माझं स्वतःचं क्लिनिक आहे जे रेस्टो हिल क्लिनिक या नावाने मी सुरुवात केलेली आहे आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून मी शिवाजीनगर पुणे इथे प्रॅक्टिस करते आहे. असे कोणते 5 मेजर प्रॉब्लेम्स आहेत मेन्समध्ये तुम्हाला दिसतात जे मेजॉरिटी ऑफ द मुलांना होतात? ओके. सो सर्वात आधी मी जे मुलांमध्ये खूप जास्त कॉमन बघितलं आहे ते आहे ॲक्ने. ॲक्ने मोस्टली त्यांना चेहऱ्यावर, पाठीवर आणि चेस्टवर इथे सगळीकडे त्यांना ॲक्ने होतात जे खूप पेनफुल असतात आणि त्याचे खूप सारे डाग आणि मग स्कार्स पण होतात. नंबर 2ला मी बघितलं आहे की त्यांना खूप जास्त हायपर पिगमेंटेशन आहे. म्हणजे त्यांचा फोरहेड काळा पडलेला आहे, त्यांचे नाकाजवळ काळं आहे, चिनवर, चीक्सवर थोडा काळपटपणा आहे. तर मग हा एक सेकंड कन्सर्न मी बघितला आहे खूप जास्त. तिसरा म्हणजे मी बघितलं आहे की त्यांना वांग खूप यायला लागलं आहे आजकाल, म्हणजे जे मेलाझ्मा आपण ज्याला म्हणतो. तर मेलाझ्माचं आजकाल प्रमाण मुलांमध्ये खूप जास्त वाढलेलं आहे असं मी ऑब्झर्व केलं आहे. चौथ्यामध्ये मला असं वाटतं की त्यांचे जे सायन्स ऑफ एजिंग आहेत, म्हणजे जर त्यांना फोरहेडवर खूप जास्त लाईन्स दिसत आहेत, स्किन अशी डल दिसते आहे, म्हणजे 20-25 वर्षाच्या मुलालाच खूप जास्त 30-40 वर्षाचा माणूस असल्यासारखं त्याचा चेहरा दिसतो आहे. म्हणजे जे सायन्स आहेत, एजिंग जे म्हणतो आपण, ते त्यांच्यामध्ये खूप व्हिजिबली दिसायला लागलं आहे. आणि लास्ट म्हणजे आहे अनइवन स्किन टोन, म्हणजे कुठे काळं आहे, कुठे गोरा आहे, डल आहे, ड्राय आहे स्किन, जे नरिश नाही आहे प्रॉपरली. हे 5 स्किन कन्सर्न्स आहे जे मी खूप जास्त बघितले आहेत आत्तापर्यंत. तो मॅम, जसं की मार्केटमध्ये पण खूप सारे किंवा असे क्रीम भेटतात जे दावा करतात की तुम्हाला गोरा करू शकतात. सो खरंच हे जे क्रीम्स भेटतात आहे मार्केटमध्ये, हे लावले पाहिजे मुलांनी? नाही, कसं आहे की बिंग इंटू म्हणजे स्किन आणि हेअरमध्ये मी जेव्हापासून आली आहे मी ऑब्झर्व केलं आहे की जे पण असे वगैरे जे क्रीम्स असतात त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात का असे ना पण स्टेरॉइड बेसमध्ये सापडला गेला होता, ज्याच्यामुळे काय होतं की टेम्पररी तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळतो त्याच्याने. स्किन तुमची तात्पुरतं एक 4-5 दिवस लावून नंतर हळूहळू गोरी होऊन जाते. पण जसं तुम्ही ते प्रोडक्ट्स वापरणं बंद करता किंवा अचानक विसरले म्हणून नाही वापरत आहे तर तुमची चेहरा जो आहे तो जास्त प्रमाणात काळपट होतो, ज्याला आपण स्टेरॉइड डॅमेज फेस पण म्हणतो. असं पण भरपूर लोकांना होतं. हे सगळे तुम्ही न वापरून तुम्ही जे डर्मा अप्रूव्ड जे प्रोडक्ट्स असतात जे तुम्हाला थोडं ग्लोसाठी, फेस क्लीन करण्यासाठी जे हेल्प करतील, तुम्ही तेच प्रोडक्ट्स यूज करा. एखादा पेशंटचा एक्सपिरियन्स? आत्ता माझ्याकडे एक पेशंट आला होता. त्याला त्याच्याच मित्रांनी एक क्रीम सजेस्ट केली होती. त्याला काहीतरी पिगमेंटेशनचा त्रास होता, आय थिंक सो. आणि तो म्हटलं की तुला पण थोडंसं टॅन आहे तर तू ही क्रीम वापरून बघ. मला तो खूप चांगला रिझल्ट आला आणि बहुतेक तो जो दुसरा मित्र होता तो 1-1.5 महिन्यापासून वापरत असेल तो क्रीम. पण त्यांनी ती क्रीम एक डर्मॅटकडून घेतली होती का कुठून मला माहिती नाही. तर माझ्या पेशंटनी काय केलं, ती क्रीम परचेस केली आणि ती वापरायला लागले. हे माहीत नव्हतं की ती दिवसा वापरायची आहे का रात्री वापरायची आहे. त्यांनी एक अझम्पशन केले की रात्री लावून झोपतो म्हणजे सकाळी उठल्यावर चेहरा गोरा होईल.
त्यांनी रात्री लावायचं विसरलं एक दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी लावून गेले उन्हात. त्याच्यानंतर काय झालं, अचानक 2-3-4 दिवसांनी त्यांना वाटलं की अरे माझा चेहरा जास्त काळा झाला आहे, काहीतरी चुकलं आहे, काहीतरी चुकलं आहे. मग ते माझ्याकडे आले आणि मग ते म्हटले, मॅडम मी मध्ये ही अशी एक क्रीम वापरली होती, मी ते नाव नाही सांगणार तुम्हाला, पण मी म्हटलं की हे एक स्टेरॉइड आहे आणि तुम्ही जे लावलं आहे आत्ता ते तुम्ही उन्हात लावून गेले स्टेरॉइड. स्टेरॉइड जनरली जरी दिलेले असतील, खूप कमी प्रमाणात दिले जातात. शक्यतो आपण सांगतो रात्रीच लावा, म्हणजे उन्हात जाऊन ते फोटो सेन्सिटिव्ह होतात, तर तुम्हाला जास्त त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. तुम्ही साधारण 3-4 दिवस सलग दिवसा उन्हात छान उन्हात जाऊन उभे राहिले आहात, त्याच्यामुळे तुमचं स्किन जे आहे ते स्टेरॉइड डॅमेज फेसमध्ये आता आपण कन्सिडर करणार आहोत आणि तुमचं ट्रीटमेंट प्लॅन पण तसंच राहणार. असं होतं की जर तुम्ही स्टेरॉइड्स किंवा असे जे साईड इफेक्ट्सवाले जे क्रीम्स असतात, जे तुम्ही जर खूप चेहऱ्यावर लावले, तर तुमची जी स्किन बॅरियर आहे आपण जे म्हणतो ते डॅमेज होऊन जातं. म्हणजे तुमची स्किनमध्ये हिलिंग प्रॉपर्टीज असतात, तुमची स्किन ॲटोमॅटिकली ब्रीथ करते, मॉइश्चर वगैरे सगळं त्यांचं ते एक रुटीन स्किनचं चालू असतं. जर तुम्ही खूप स्टेरॉइड्स वापरले ते स्किन डिस्टर्ब होऊन जाते, बॅरियर डिस्टर्ब होऊन जातं. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला अचानक एखादी रॅश येणं, स्किन इरिटेट होणं, उन्हात गेल्यावर एकदम चेहऱ्यामध्ये आग पडणं, तुमची स्किन खूप जास्त डल वाटायला लागली आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला असं वाटतं की अरे माझ्या चेहऱ्यामध्ये एक ग्लो नाही आहे, असं का होतं आहे माझ्या चेहऱ्यावर, बिकॉज तुमच्या स्टेरॉइडमुळे तुमची स्किन डॅमेज झालेली आहे. जे पण इलॅस्टिसिटी असते तुमच्या चेहऱ्यामध्ये ती खूप डॅमेज होऊन जाते, म्हणून तुम्हाला असं वाटतं अरे माझा चेहरा असा वेगळाच विद्रूपचा दिसतोय, काय झालंय नक्की, काय झालंय नक्की. तर ते स्टेरॉइडचे साईड इफेक्ट्स असतात. काय होतं की भरपूर वेळा आपण स्किनवरती क्रीम लावत राहतो, पण नंतर आपल्याला वाटतं की काही टाईम नंतर आपण ती क्रीम लावणं बंद करतो. अचानक आपल्याला वाटतं की स्किन एकदम काळी पडली आहे, अरे असं का झालं आहे माझ्याबरोबर. मग असं होतं की तुमची स्किन जी आहे ती त्या गोष्टीला अडॅप्ट करून टाकते, स्टेरॉइडमुळे तुमची स्किन सेटल होऊन जाते. अचानक ती गोष्ट बंद झाल्यावर तुमची स्किन कन्फ्यूज होते की अरे माझं प्रोडक्ट कुठे गेलं. मग ते बॅक टू नॉर्मल येऊन जाते आणि त्याच्याचमुळे तुमचा जो गोरेपणा आहे तो एकदम काळेपणामध्ये कन्वर्ट होऊन जातो. त्याचंच एक आपण जे म्हणू एक स्टेरॉइडचं बेसिक एक साईड इफेक्ट हेच आहे की जोपर्यंत तुम्ही ते वापरताय, अंडर सुपरविजन जर वापरताय, एखाद्या डर्मॅटनी तुम्हाला दिलं आहे आणि तुम्ही हळूहळू वापरताय, टेपर करून डोस कमी करताय, मग तुम्हाला त्याचा रिझल्ट प्रोबॅबली लॉंगर पिरियडपर्यंत राहतो. तुम्ही अचानक लावताय, अचानक बंद करताय, तर ते एकदम गोरं टू एकदम काळाची जी जर्नी आहे ही खूप फास्ट होऊन जाते. तुम्हालाच समजत नाही की अरे माझ्याकडून एक्झॅक्टली काय. क्रीम्स आहेत जे अवॉइड केले पाहिजे. सो जसं की तुम्ही सांगितलं की स्टेरॉइड बेस्ड क्रीम आहे ते अवॉइड केलं पाहिजे. पण ॲज अ कन्झ्युमर हे माहीत नसतं की कुठली क्रीममध्ये स्टेरॉइड आहे किंवा कुठली क्रीम अवॉइड केली पाहिजे. सो त्यांच्यासाठी काय सांगाल? सो बेसिकली मी नेहमी हेच रेकमेंड करते की कोणते पण प्रोडक्ट्स तुम्हाला जर कोणत्या मित्रांनी वगैरे सजेस्ट केले किंवा कोणत्या काउंटर मेडिकलमध्ये तुम्हाला सजेस्ट केले की अरे तुम्ही हे वापरून बघा, स्पेशली मुलं असं करतात. काय करतात मुलं, जनरली घरातले जे फिमेल्स आहेत त्यांचेच प्रोडक्ट्स यूज करतात. अरे हिचं तर मला होऊनच जाईल, कशाला डबल खर्च करा. पण अगेन जसं मी सांगितलं, मुलांच्या आणि मुलींच्या स्किनमध्ये खूप जास्त फरक असतो, टेक्स्चरचा फरक असतो, ओपन पोर्सचा फरक असतो, भरपूर फरक असतो. सो तुम्ही नेहमी कोणते पण प्रोडक्ट चूज करताना एक डॉक्टरकडूनच चूज केलेलं नेहमी तुमच्यासाठी बेटर राहील, बिकॉज आम्हाला तुमची स्किन बघून ऑइली आहे, ड्राय आहे, कॉम्बिनेशन आहे, त्या हिशोबाने आम्ही तुमची स्किन जज करून तुम्हाला प्रोडक्ट्स रेकमेंड करणार. तुम्ही जर ओव्हर द काउंटर जाऊन तुम्ही फक्त एखादा फेस वॉश, अरे कोणत्या तरी ब्राईटनिंगचा फेस वॉश द्या, पण त्याचे कंटेंट्स काय आहेत हेच तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्हाला त्याचा रिझल्टही येणार नाही आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन पण मिळणार नाही. जे मेन्सचे फेस वॉश येतात, सो हे खरंच ह्यांनी जे फेस आहे ते क्लीन होतं का? हो. सो कसं आहे की जेव्हा पण आपण कोणतंही फेस वॉश किंवा क्लेन्झर आपण जे आहे ते जेव्हा आपण यूज करतो, इम्पॉर्टंटली हेच आहे की त्याचे कंटेंट्स काय आहेत हे बघणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे जर तुम्हाला ॲक्ने आहे तर ॲक्नेवाल्या पेशंट्सनी सॅलिसिलिक बेस, ग्लायकोलिक बेस, मॅन्डलिक बेस हे थोडंसं चूज करायला पाहिजे. त्यांनी तुमचे जे पोर्स आहेत, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहेत ते क्लिअर होतील. ऑइल आहे, जे डर्ट आहे ते पण क्लीनअप व्हायला सॅलिसिलिक तुम्हाला हेल्प करेल आणि मॅन्डलिकने तुमचे जे स्पॉट्स, पिगमेंटेशन आहे ते थोडंसं बेटर होऊन जाईल. जर तुम्हाला पिगमेंटेशनवाले जे लोक आहेत त्यांनी शक्यतो असे फेस वॉश किंवा क्लेन्झर्स यूज करायला पाहिजे जे थोडेसे ब्राईटनिंगवाले आहेत. ग्लायकोलिक ॲसिड आहे, एकदम कमी कॉन्सन्ट्रेशन्समध्ये असतात, पण त्यांनी तुम्हाला जो ब्राईटनिंग लुक जो आहे, जो क्लिनिंगचा एक लुक जो आहे, कारण ॲसिड हे नेहमी एक्सफोलिएशनला खूप चांगलं असतं. म्हणून जेव्हा पण आपण म्हणतो की अरे हे तर ॲसिड बेस फेस वॉश आहेत किंवा क्लेन्झर आहेत, तर हे खरंच माझ्या स्किनला सूट करतील का, तर जे ॲसिड्स आपण यूज करतो ते खूप कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतो, 1%, 2%. त्यांनी तुमच्या स्किनला जेवढं तुम्हाला गरज आहे स्किन क्लीन करण्यासाठी, पोर्स क्लीन करण्यासाठी, तेवढं सफिशियंट असतं. दिवसातून 1-2 वेळा तुम्ही फेस वॉश, क्लेन्झर्स यूज केले तरीही तुमची क्लीन प्रॉपरली जी स्किन आहे ती स्वच्छ होऊन जाईल. खूप जण मी बघितले की फेस वॉश खूप वेळा लावतात दिवसातून. सो असं किती वेळा लावलं पाहिजे आणि फेस खूप वेळा धुतात ते, म्हणजे दिवसातून 10-15 वेळा फेस धुतात पाण्याने पण. सो हे धुतलं पाहिजे.
कसं असतं की आपल्याला एक मिसकन्सेप्शन सांगितलेलं गेलं आहे की तुम्ही सारखं स्वच्छ करा तुमचा चेहरा. धुळीतून आले की चेहरा धुवा, उन्हातून आले की चेहरा धुवा, बाहेर काहीतरी सामान आणायला गेले की चेहरा धुवा. तो असं नाही करायला पाहिजे. काय होतं, स्किन नेहमी तुमची ऑइल प्रोड्यूस करत असते. का तर तुमची स्किन सॉफ्ट आणि सपल राहण्यासाठी. तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही तुमची स्किनला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार तेवढ्या वेळात तुमची स्किन ऑइल प्रोड्यूस करत राहणार. काय होणार, त्यांनी तुमची स्किन जास्त ऑइली होणार आणि जे तुम्हाला सारखं तुम्ही डस्ट करताय तर तुम्ही काय होणार की तुमची जी स्किन बॅरियर आहे ते डॅमेज होत राहतं. कारण सारखं स्किनला ऑइल प्रोड्यूस करायला लागतं, अति होऊन जाते स्किनला. नाही आहे प्रोड्यूस करा. सो इन्स्टेड तुम्ही सारखं फेस वॉश करण्यापेक्षा दिवसातून 2 वेळा मॅक्सिमम तुम्ही फेस क्लीन करू शकता. खूपच तुम्हाला बाहेर धुळीत गेला आहात, इतकी धूळ होती की बापरे काही दिसतच नव्हतं, तर तुम्ही एक 3rd टाईम फेस वॉश केलं दुपारी तर ठीक आहे. नाही तर सकाळी उठल्यावर एकदा आंघोळीच्या वेळी तुम्ही फेस वॉश करू शकता. त्याच्यानंतर तुमचं स्किन केअर फॉलो करा. दुपारी तुम्ही आलात की फक्त आराम करा. संध्याकाळी जेव्हा पण तुम्ही येता ऑफिसवरून किंवा कुठे स्वच्छ अगेन तुम्ही तुमचा फेस वॉश किंवा क्लेन्झरने फेस वॉश करा. आणि तेवढं सफिशियंट आहे, तेवढंच तुमच्या स्किनला क्लीन करण्यासाठी तेवढं सफिशियंट आहे. आपला पिंपल्स आहेत किंवा ॲक्ने आहेत किंवा बाकी ब्लॅक हेड्स आहेत किंवा जे डार्क सर्कल आपण म्हणतो, सो त्यांच्यासाठी हे लावणं आपण म्हणू शकतो चांगलं आहे का हे लावणं फेस वॉश? हो. कसं असतं, ॲक्नीवाले पेशंट्सला आपण जेव्हा आपण बघतो की त्यांना ॲक्नी कशामुळे होतं, तर एक बॅक्टेरिया ग्रो होतं तुमच्या स्किनमध्ये, ज्याच्यामुळे तुम्हाला ॲक्नी ट्रिगर होत राहतात. ते बॅक्टेरिया मारण्यासाठी फक्त पाणी सफिशियंट नसतं, तुम्हाला काही ॲसिडिक बेस कॉम्पोजिशन्स लागतात ज्याने तुमची स्किन प्रॉपरली क्लीन होईल. सो जेव्हा पण आपण ॲक्ने प्रोन स्किनवाल्यांना सांगतो की तुम्ही हे फेस वॉश यूज करा, तर आम्ही मोस्टली नायासिनामाइड किंवा सॅलिसिलिक बेस आम्ही त्यांना सजेस्ट करतो, ज्याने त्यांची क्लीन होऊन जाईल. जे डर्ट जे तुमच्या स्किनमध्ये एक सेटल होऊन जातं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, ते क्लीन होण्यासाठी तुम्हाला एक ॲसिडची गरज आहे. त्यांनी ते तुमची जर स्किन क्लीन झाली तर मग तुमच्या स्किनला छान रिस्पॉन्स. मुलं जे आहेत ते सलूनमध्ये जातात आणि फेस मसाज करवतात, सो हे खरंच केलं पाहिजे का? तर कसं असतं की जेव्हा पण मुलं सलॉनमध्ये जातात, नेहमी मला वाटतं हेअरकटला जात असतील, पण ते एखादं फेशियल फ्रीमध्ये घेऊन येतात. फ्री इन द सेन्स त्यांना वाटतं अरे जाऊन दे, करून टाकतो, कधी मला परत वेळ मिळेल. पण काय होतं की जेव्हा पण तुम्ही सलॉनमध्ये कोणती ट्रीटमेंट घेताय, तुम्हाला माहिती नाही आहे, तुमचा जो बार्बर आहे त्याला माहिती नाही की तुमची स्किन टाईप कशी आहे, स्किनला तुम्हाला काही कन्सर्न्स आहेत का, तुमची स्किन कोणत्या गोष्टीला ॲलर्जिक आहे का. सो जेव्हा पण ते तुम्हाला सांगतात की तुम्ही एखादं फेशियल घ्या, तर ते फक्त त्यांचे बेस्ट सेलिंग फेशियल्स तुम्हाला रेकमेंड करतात. पण तुम्ही नेहमी तुमच्या साईडने हे प्रश्न विचारायला पाहिजेत की या फेशियलमध्ये काय आहे, मला सूट होईल का, किंवा मला ह्याच्यानंतर काही गोष्टी आहेत का जे मला पाळायला पाहिजेत. बिकॉज काय होतं, जर तुम्हाला ॲक्ने आहेत खूप जास्त फॉर एक्झाम्पल, तुम्ही फेशियल अवॉइड करायला पाहिजे. भरपूर मुलांना ही गोष्ट नाही माहिती आहे की अरे त्यांना वाटतं ॲक्ने आहेत ना, मी क्लीन करून घेतो म्हणजे जेवढे पण ॲक्ने आहेत ते निघून जातील. त्यांना 2-3 दिवसांनी ट्रिगर होतात ॲक्ने आणि 2चे 4, 4चे 8 असं कधी होतात त्यांना समजत पण नाही. तर मेन रिझन इज की तुम्ही जेव्हा पण फेशियल्स करता, फेशियलमध्ये वेगवेगळे क्रीम्स यूज केले जातात, खूप जास्त मसाज केला जातो फेशियल्समध्ये. तर जनरली काय होतं की तुम्ही जेवढं जास्त मसाज कराल तुमच्या फेसवर, तुमच्या स्किनवर, तेवढे ॲक्ने ट्रिगर होतात. बिकॉज तुम्ही फेशियल करून काय करता, हीट जनरेट करताय. ॲक्नेमध्ये ऑलरेडी हीट इन्फ्लेमेशन तुमच्या स्किनवर असतं, तर तुम्ही जेव्हा मसाजमध्ये जास्त विगरसली, कारण मुलं जेव्हा पण फेशियल घेत असतील तेव्हा म्हणत असतील और ताकद लगाव, अजून थोडीशी ताकद लावा, तर मग त्यांनी काय होतं, जास्त तुमच्या स्किनला डॅमेज होतं त्या टाईपच्या फेशियलमध्ये. म्हणूनच तुम्हाला मग ॲक्ने येतात, मग तुम्हाला वाटतं की अरे मला ना अशी रॅश आल्यासारखी वाटते, आग होती आहे फेशियलनंतर, बिकॉज इतकं ते घासलेले असते तुमची स्किन त्या फेशियलमध्ये. तर त्याच्यामुळे मी नेहमी रेकमेंड करते की तुम्ही कोणतं पण फेशियल डिरेक्टली बार्बरनी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत नेहमी की बाबा मला तुम्ही जर हे फेशियल करताय, तर माझं लग्न आहे किंवा एखादे इव्हेंट आहे, तर मग मी कोणतं प्रकारचं फेशियल करू, तुमच्या फेशियलमध्ये काय असं स्पेसिफिक आहे, कोणते प्रोडक्ट्स तुम्ही यूज करणार आहात, मला त्याचा काही साईड इफेक्ट होणार आहे का. कारण ना ते तुम्हाला तुमची हिस्ट्री विचारतात ना तुम्ही त्यांना प्रोडक्ट्सची हिस्ट्री विचारता. आमच्याबरोबर काय होतं की आम्ही पण मेडिफेशियल्स आणि हायड्रा फेशियल्स करतो, पण आम्ही त्याच्या आधी एक डिटेल्ड हिस्ट्री घेतो की पेशंट काही ॲलर्जिक आहे का. आता भरपूर मुलं आहेत, म्हणजे माझे असे पेशंट्स आहेत जे ॲलोवेराला ॲलर्जिक आहेत. खूप कमी पेशंट्स आहेत जे ॲलोवेराला ॲलर्जिक आहेत, पण ते म्हटले की नाही ॲलोवेरा लावलं की मला ना चेहऱ्याला काहीतरी होतं, तर तुम्ही नका लावू ॲलोवेरा. पण आता सलॉनवाल्याला त्यांनी विचारलं असेल, नाही विचारलं असेल, आपल्याला माहिती नाही. तुम्ही ॲलोवेरा बेस्ड प्रोडक्ट्स वापरले तर त्यांना जास्त थोडंसं इश्यू होतो. सो नेहमी फेशियल्समध्ये मी रेकमेंड करेन की तुम्ही जे डर्मॅट्स असतील, कॉस्मॅटॉलॉजिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, ज्यांना माहिती आहे तुमच्या स्किन टाईपला कसं ओळखायचं आहे, तुमच्या स्किनच्या गरजेनुसार आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट सांगतो. आम्ही जबरदस्ती नाही करत की तुम्ही फेशियलच करा.
आम्हाला माहिती आहे पेशंटला ॲक्ने, त्यांनी जर आता फेशियल केलं तर 3 दिवसांनी माझ्याकडेच येणारे, बोलणारे तुमच्यामुळेच मला ॲक्ने आलेत. आणि मला कुठेतरी हे माझ्या सबकॉन्शियसमध्ये माहिती आहे की माझ्याचमुळे ॲक्ने आलेत. सो आम्ही नेहमी फेअर राहतो आमच्या डिसिजन्समध्ये की मॅडम किंवा सर, तुम्हाला आत्ता ॲक्ने आहेत, पण तुम्हाला आम्ही फेशियल आत्ता नाही करू शकत. वर्सेस तुम्हाला जर तुमच्या इव्हेंटसाठी ग्लो पाहिजे तर आपण एक केमिकल पील करू शकतो जो कॉम्बिनेशनमध्ये राहील. कॉम्बिनेशन पील्सने तुमचे जे कन्सर्न्स आहेत, ॲक्ने सेटल होणं, ग्लो येणं, स्किनला थोडंसं एक म्हणतो ना आपण, एक मला छान वाटायला पाहिजे, फ्रेश लुक यायला पाहिजे, ते सगळं होऊन जाईल पीलमध्ये. पण आम्ही तेव्हा फेशियल प्रमोट नाही करत. म्हणून मी नेहमी सजेस्ट करेन की तुम्ही डायरेक्टली सलॉनमध्ये जाऊन की अरे जो तुला वाटतं ते करा, वर्सेस तुम्ही एखाद्या प्रॉपर एक रेजिम एक डॉक्टरकडे जा, त्यांना विचारा. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही मसाज किंवा फेशियल करता तात्पुरतं तुम्हाला छान वाटतं, त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते ठीक करायला आम्हाला खूप टाईम लागतो. म्हणजे कोणती पण स्किन असं 7 दिवसात परत नॉर्मल नाही होत. तुमची सेल टर्नओव्हर होतं, तुमची स्किन कशी रिस्पॉन्ड करते त्या हिशोबाने आम्हाला तुमची ट्रीटमेंट्स प्लॅन करावे लागतात. मग असं वाटतं की अरे खूप एक्सपेन्सिव्ह जाते ही ट्रीटमेंट. सो मी नेहमी सजेस्ट करेन की पुढचा खर्च वाचवण्यासाठी तुम्ही आत्ता जे डिसिजन घेत आहे फेशियलचं ते थोडंसं विचारपूर्वक घ्यायला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये मी अजून एक बघितले की स्टीम पण करवतात फेसवर. सो त्याचा काय इफेक्ट असतो? स्टीमने काय होतं, भरपूर वेळा स्टीम आधी खूप लोकं घ्यायची, पण आत्ता स्टीम जास्त कोणीच प्रमोट करत नाही. ह्याचं कारण एक हेच आहे की स्टीमनी खूप जास्त हीट निर्माण होते तुमच्या स्किनवर. जर तुमची स्किन ऑलरेडी सेन्सिटिव्ह आहे, ड्राय आहे, सेन्सिटिव्ह आहे, ॲक्ने प्रोन आहे किंवा ऑइली आहे, तर ऑइली स्किनवाल्यांनी तर स्टीम जनरली अवॉइडच करायला पाहिजे. बिकॉज जेवढं तुम्ही स्टीम घेणार, स्टीम म्हणजे हीट, जेवढे स्किनला तुम्ही हीट प्रोव्हाइड करणार, तुमचे जे इन्फ्लेमेशन आहे, जे चेहऱ्यामध्ये आग होती ती ट्रिगर होणार. तुमचा चेहरा लाल होतो स्टीमनंतर. इट इज बिकॉज तुम्ही खूप जास्त इन्फ्लेमेशन देता तुमच्या स्किनचे जे बॅरियर आहे ते डॅमेज होतं. म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्या स्किनला काही रॅश आली असेल किंवा काही जखम, तुम्ही नेहमी थंड पाणी लावता. थंड पाणी लावता, आयसिंग करता, बर्फ फिरवता, बर्फाच्या पाण्यात हात घालता. मग तुम्ही कसा विचार करू शकता की तुमच्या स्किनला तुम्ही गरम गरम वाफ दिली किती छान होईल. इनफॅक्ट स्किन तुमच्या चेहऱ्याची स्किन तुमच्या बॉडीच्या स्किनपेक्षा खूप डेलिकेट असते. सो मी नेहमी सजेस्ट करते की स्टीम वगैरेपेक्षा तुम्हाला जर थोडंसं एक ग्लोसाठी क्लीन करायचं आहे तुम्हाला तुमचे पोर्स, तर तुम्ही जे मायक्रोडर्मा अब्रेजन म्हणून एक प्रकार असतो ज्याने तुमचे जे डेड स्किन लेअर आहे ती निघून जाते, खूप सॉफ्टली निघून जाते. तुम्हाला त्याचं काही साईड इफेक्ट पण राहत नाही, प्लस तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह पण होत नाही. जे पण व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स आहेत ते पण इझिली निघून जातात. कोमेडॉन्स आम्ही काढून देतो. सो इन्स्टेड ऑफ स्टीम तुम्ही नेहमी मायक्रोडर्मा अब्रेजन वगैरे चूज करा, म्हणजे तुमची जी पोर्स वगैरे आहे जे प्रॉपरली क्लीन होऊन जाते. स्टीम जे करतात लोक, सो त्याच्यामध्ये पण खूप वेळ करतात. सो असं किती ड्युरेशनसाठी स्टीम केलं पाहिजे? स्टीम जनरली आधी करत होते बिकॉज त्यांना सर्दी वगैरे व्हायची. सो साधारण 5 ते 10 मिनटं स्टीम इज सफिशियंट. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्टीम नाही घ्यायला पाहिजे. स्टीम घेताना पण जेव्हा आपण स्टीम घेतो तर काही लोक काय करतात, म्हणजे कंटिन्युअस स्टीम घेतात. कंटिन्युअस स्टीम घेण्यापेक्षा थोडं ब्रेक घ्या, म्हणजे 2 मिनटं स्टीम घ्या, 30-40 सेकंड थोडंसं बॅक या, म्हणजे स्किनला थोडं ब्रीदिंग टाईम मिळेल. तुम्ही 10 मिनटं प्रॉपरली तिथेच गुदमरताय तरी स्टीम घेताय, तुम्हाला इंटरनली त्रास होऊ शकतो आणि स्किनला पण असं वाटतं की जास्त प्रमाणात हीट तुमच्या स्किनला मिळते आहे. त्याच्यामुळे पण स्किन लेवल जी तुमची स्किन बॅरियर ते डॅमेज होतं. तर मग मी सजेस्ट करेन की थोडं ब्रेक करत तुम्ही स्टीम घ्या आणि 5 ते 10 मिनटं सफिशियंट. ओके. सो मॅम, जसं की सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम मेन्समध्ये असतं की ॲक्ने येतात. सो त्या रिलेटेड काय सांगाल? म्हणजे ॲक्नेज म्हणजे काय असतं आणि हे मेन्समध्ये काय येतं एवढं? तर आता आपण बघितलं आहे की मेल्समध्ये आधी असं होतं की फिमेल्समध्ये खूप जास्त ॲक्ने बघितले जायचे, पण आजकाल 20-22 वर्षाच्या मुलांना आपण हॉर्मोनल ॲक्ने यायला लागले. त्याचं मेन कारण मी जे ऑब्झर्व केलं आहे ते मला वाटतं की त्यांचं जे लाईफस्टाईल आहे ते एक खूप मोठं ट्रिगरिंग फॅक्टर आहे. बिकॉज काय होतं, आत्ताच्या मुलांना लाईफस्टाईलमध्ये त्यांना प्रॉपर हायजीन मेंटेन होत नाही आहे, त्यांना वेळेत जेवण मिळत नाही आहे. जे जेवत आहेत ते बर्गर, फास्ट फूड ह्याच्यावर त्यांचं रुटीन चालू आहे. हेल्दी पोषण त्यांना प्रॉपरली आपण म्हणू तर तसं मिळत नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं, जे तुमची इंटरनल जे हेल्थ आहे बॉडीची ती थोडीशी बॅलन्स त्याचा जो गेलेला आहे, जो मिसबॅलन्स क्रिएट झालेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये हीट निर्माण होते. तुम्हाला प्रॉपर पाणी आजकाल मुलं जास्त पित नाही आहेत किंवा त्यांचे स्मोकिंग हॅबिट्स खूप जास्त आहेत, ड्रिंकिंग हॅबिट्स आहेत, रात्री 2-2, 3-3 पर्यंत ते झोपत नाहीत, कामाचं स्ट्रेस आहे, फायनान्शियल स्ट्रेस आहे, घरापासून लांब आहे. आजकाल लोकांमध्ये खूप कॉमन आहे की त्यांची मेंटल हेल्थ जे आपण म्हणतो खूप डिस्टर्ब्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते खूप ट्रिगर करतात तुमच्या इंटरनल मिसबॅलन्सला आणि ते तुमच्या स्किनवर दिसून येतं.
म्हणून भरपूर मुलांना फक्त ॲक्ने नाही तर ॲक्नेजबरोबर त्यांना कुठेतरी फंगल इन्फेक्शन्स पण होत असतात, सारखी कुठे ना कुठे रॅश येत असते, ॲलर्जिक रिॲक्शन्स असतात. तर त्याचं एक मेन कारण हेच आहे की त्यांचं जे इम्बॅलन्स झालेला आहे बॉडीचा, तो एक ट्रिगर करतो तुमच्या हॉर्मोन्सला, आणि हॉर्मोन्स जेव्हा थोडे डिस्टर्ब होऊन जातात तेव्हा त्यांना ॲक्ने येतात. ॲक्नेचं फॉर्मेशन कसं होतं, म्हणजे कधीपासून स्टार्ट होतं आणि ते एक लेवलपर्यंत कसं जातं? कसं होतं, ॲक्ने नेहमी ऑइली स्किनमध्ये, जेव्हा आपण म्हणतो की स्किन तुमची ऑइल प्रोड्यूस करत असते तुमची स्किन सेटल करण्यासाठी, पण जेव्हा पण ॲक्ने येतात तर ॲक्नेमध्ये काय होतं की जे बॅक्टेरिया आहे, म्हणजे आजकाल मुलं काय करतात, साबणाने चेहरा धुतात, चेहरा पण धुत नाही, जिम वगैरे वरून आल्यावर पण आंघोळ करतात नाही करत. आजकाल त्यांचं रुटीन इतकं डिस्टर्ब्ड आहे की कोणाला सांगताच येत नाही की ते एक्झॅक्टली काय फॉलो करतात पण का नाही करत. सो बेसिकली काय होतं, जे पण जर्म्स असतात, जे बॅक्टेरिया असतं, ते ग्रो व्हायला लागतं तुमच्या ॲक्ने साईटवर, स्पेशली तुमच्या फेसवर, कारण फेसची स्किन अगेन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे बॉडीपेक्षा. सो सर्वात जास्त जे ॲक्ने आहे ते तुमच्या स्किनवरच येतात, फेसवरच येतात. तर ते जेव्हा ॲक्ने डेव्हलप होतात तेव्हा बॅक्टेरिया ग्रो होऊन होऊन हीटमुळे, डस्टमुळे, पोल्युशनमुळे ते ट्रिगर होतात. ऑइल पण प्रोड्यूस होत आहे, ते ऑइल प्रोड्यूस करत असताना त्याच्या अंडर जी लेअर आहे ॲक्नेच्या अंडर, त्याच्यामध्ये पस असतं, जर्म्स असतं, बॅक्टेरिया असतं, जे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ग्रो होत राहतं. आणि ते ग्रो झाल्यामुळे मग ॲक्ने फॉर्मेशन होतं, आणि मग ते नंतर ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3मध्ये मग ते कन्वर्ट होऊन जातात. ओके. सो मॅम, पिंपल्समध्ये आणि ॲक्नेमध्ये फरक आहे का? नाही, म्हणजे कसं आहे, पिंपल्स आणि ॲक्ने एकच गोष्ट आहे. जे आपण म्हणतो की हॉर्मोनल ॲक्ने एक थोडं वेगळा प्रकार असतो, आणि काही काही लोकांना जस्ट एक कधीतरी एखादा ॲक्ने येतो, दॅट इज बिकॉज ऑफ द हीट किंवा असं, बट मोर ऑर लेस ते सिमिलरच आहे, त्याच्यामध्ये काही फार फरक नाही आहे. ॲक्ने म्हणजे आपण बघतो की फेसवर तर येतंच, पण काही मुलांना पाठीवर येतं, छातीवर येतं. सो ह्याचं काय कारण असतं? मोस्टली जसं मी म्हटलं की हॉर्मोनल चेंजेस तर एक रिझन आहेच आहे. त्याच्याबरोबर एक खूप मोठं इम्पॉर्टंट काम आहे ते आहे हायजीनचं. मुलं काय करतात की भरपूर वेळा त्यांचं जे रूटीन आहे ते इतकं डिस्टर्ब असल्यामुळे ते प्रॉपरली त्यांचं ब्लँकेट्स क्लीन करत नाहीत, बॉडी वॉश प्रॉपर यूज करत नसतील, साबण पाठीला लावतात किंवा नाही लावत. जनरली 90% ऑफ द मुलांना तुम्ही विचाराल, खूप रेअरली ते पाठ साफ करत असतील. म्हणजे मग त्याच्यामुळे काय होतं, जर्म्स जे डेव्हलप होतात ते तुमच्या पाठीवर जास्त होऊन जातात. प्लस मुलांना जी हेअर असतात, बॉडीवर जास्त हेअर ग्रोथ असते मुलांना जेव्हा आपण फिमेल्सला कम्पेअर करतो तेव्हा. तर जेव्हा पण तुम्ही जिमला वगैरे जाताय किंवा खूप जास्त तुम्हाला घाम आलेला आहे, तर मग त्यावेळी काय होतं, ते जे जर्म्स आहेत ते तुमच्या पाठीवर, बॉडीवर डेव्हलप होऊन जातात. तेच जे स्वेट आहे ते तुमच्या हेअर फॉलिकल्सबरोबर क्लॉग होऊन जातं, आणि मग ते जर्म्स डेव्हलप होऊन 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 तुम्हाला पाठीवर खूप सारे ॲक्ने येतात, आणि मग त्याचे डाग पण राहतात. म्हणूनच पाठीवर कधीच 1-2 ॲक्ने नाही आहेत, मल्टिपल येतात. 10, 15, 20, 25 असेच नंबर्समध्ये ॲक्ने येतात. पाठीवर झाले, चेस्टवर झाले, मग ते काय होतात, त्याचे डाग राहून जातात, कारण ते इन्फ्लेमेशन पण तेवढं असतं, आणि जेव्हा आपण झोपतो किंवा ते फुटून जातात आपोआप. आपण शक्यतो चेहऱ्याचे ॲक्ने फोडतो, पाठीचे तर फोडू पण शकत नाही, तरी त्यांचे डाग का राहतात, बिकॉज ते हायजीन प्रॉपरली मेंटेन होत नाही आहे. सांगितलं की आता ॲक्ने आपण चेहऱ्यावरचे फोडतो, सो हे फोडले पाहिजे? नाही, ॲक्ने फोडणं ही खूप मोठी चूक आहे, जे 90% ऑफ द मुलं करतात. त्यांना वाटतं की अरे मी फोडला ना तर मग तो पटकन हील होऊन जाईल. पण काय होतं, जेव्हा पण ॲक्ने फॉर्म होतो, तो स्किन लेअरच्या बाहेर येऊन एक फेस क्लिअर करून तो बाहेर येतो. तो आपोआप सेटल होतो, तो आपोआप जाऊन मग तो तिथे फक्त एक डाग सोडतो. डाग सोडणं हेच ठीक आहे. जेव्हा तुम्ही फोडताय, तुम्ही जी खालची जी स्किन आहे ती दाबून त्याला फोडता, म्हणून जो खाली जो स्कार राहून जातो, ज्याला आपण ॲक्ने स्कार म्हणतो, ते स्कार्स त्याच्याचमुळे होतात जेव्हा तुम्ही ॲक्ने फोडता. जर तुम्हाला ॲक्ने स्कार्स नको असेल, तुम्ही ॲक्ने फोडायला नाही पाहिजे. तुम्हाला खूप जर इरिटेट होत असेल की अरे मला खूप ॲक्ने दुखत आहेत, इरिटेट होत आहे, पस येतं, तर मी काय करू, तर जेव्हा पण तुम्ही, अगेन मी तुम्हाला सांगितलं की फोम फेस, जे फेस वॉश वगैरे असतात ते जेव्हा तुम्ही यूज कराल, तर तुमचं ॲक्नेची जी टेंडन्सी आहे ती पण कमी होईल, ॲक्ने आपोआप फुटतील. म्हणजे जे पस वगैरे असतं ना, भरपूर वेळा फेस वॉश यूज करून आपोआप फुटतात. आपोआप फुटणं इज ओके, तुम्ही फोडण्यापेक्षा. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही आयसिंग करू शकता, म्हणजे थंड पाणी रुमालामध्ये वगैरे घ्या, किंवा आईस घ्या, रुमालामध्ये थोडंसं हे करा, पूर्ण चेहऱ्यावर रोज रात्री तुम्ही फिरवलंच जरी, तरीही तुमचे ॲक्ने भरपूर प्रमाणात सेटल डाऊन होतील. तुम्हाला फोडण्याची पण गरज पडणार नाही. म्हणजे एक हा घरगुती उपाय की काही नाही बाबा मला खूपच दुखत आहे, आग होती आहे, तर तुम्ही एक आयसिंग हा प्रकारे करू शकता. सो मॅम, मुलांमध्ये हा चर्चेचा विषय असतो की मास्टरबेशन केल्यामुळे पिंपल्स येतात का? सो काय सांगाल? मोस्टली कसं आहे की काही काही लोकांना आजकाल अशी सवय असते की मॅस्टरबेट मुलं किती करतात,
हा पण एक खूप मोठा क्वेश्चन आहे. काही काही मुलांना जर ते इंटरनली जर त्यांचं न्यूट्रिशन लेवल किती आहे ते जर डिस्टर्ब्ड असेल आणि तुम्ही सारखं मॅस्टरबेट करताय तर तुमचं एक न्यूट्रिशनल लॉस ऑलरेडी होतं आहे. तुमच्या बॉडीला एक डिमांड असते, तुमच्या बॉडीला गरज असते न्यूट्रिशनची. जर न्यूट्रिशनच प्रॉपरली नाही आहे तर तुमची स्किन डिहायड्रेटेड होणार. तुम्ही प्लस स्किन केअर रुटीन ते तुम्ही तसंही काही करत नाही आहात. तुमची बॉडीची जी हीट आहे ती ॲटोमॅटिकली वाढणार. जर मुलांना म्हणून जेव्हा पण मी पेशंट्सला विचारते त्यांची सेक्शुअल हिस्ट्री बाबतीत, तुम्ही आठवड्यातून किती वेळा मॅस्टरबेट करता. जो मुलगा रोज मॅस्टरबेट करतो त्याला ॲक्ने येणं इज कॉमन, त्याला येणारच आहेत बिकॉज त्याचं एवढं लॉस होतं आहे रोज. आणि काय होतं जेव्हा पण तुम्ही मॅस्टरबेट करता वर्सेस तुम्ही एक ॲक्च्युअल सेक्शुअल ॲक्ट जेव्हा पण करता, दोघांमध्ये खूप फरक आहे. मॅस्टरबेशनमध्ये तुम्हाला तेवढं सॅटिस्फॅक्शन तुमच्या बॉडीला माइंडला मिळत नाही जेवढं तुम्हाला एक प्रॉपर ॲक्टमध्ये मिळतं. म्हणूनच पेशंटला नेहमी सॅटिस्फॅक्शन मिळत नाही मॅस्टरबेशनमध्ये. हे एक रिझन आहे. सो तुम्ही न्यूट्रिशनल लॉस जर तुमचं जास्त झालं, दिवसातून काही मुलं 2-2, 3-3 वेळा रोज मॅस्टरबेट करत असतील, त्यांना म्हणजे त्यांच्या बॉडीमधलं जे एसेन्शियल न्यूट्रिशन आहे त्यांची एनर्जी ड्रेन होते मॅस्टरबेट करण्यामध्ये. प्लस हीट बाहेर पडते पण हीट निर्माण पण होते बॉडीमध्ये. काय हीट जी सिमेनल फ्लूड आपण ज्याला म्हणतो ते तर बाहेर निघतं आहे, पण जी हीट डेव्हलप होते इंटरनली आणि ती तशीच राहते आणि मग ती ट्रिगर होऊन मग तुमच्या स्किनवर येते आणि मग तुम्हाला ॲक्ने येतात. सो रिलेटेड आहे. भरपूर वेळा असं होतं की खूप जास्त मॅस्टरबेशन, म्हणूनच आपण म्हणतो की मॅस्टरबेशन किती करतात. म्हणजे मुलांमध्ये आजकाल हे एक आधी मुलांना विचारण्याला थोडंसं असं वाटायचं की मुलांना हा प्रश्न कसा विचारणार, बट हा खूप वेळा मुलांना हा प्रश्न विचारावा लागतो की तुमची सेक्शुअल हिस्ट्री तुम्ही थोडी सांगू शकताय का. जर तुमची सेक्शुअल हिस्ट्री पण डिरेंज्ड आहे तर तुम्हाला ॲक्ने येणं, फोडी येणं अंगावर, काही लोकांना हीट बॉईल्स येतात. म्हणजे दिसायला ॲक्नेसारखे दिसतात पण ते ॲक्ने नसतात, ते हीट बॉईल्स असतात. छोटे छोटे बॉईलसारखे इरप्शन्स त्यांना पूर्ण बॉडीवर येतात. ते बिकॉज त्यांच्या इंटरनल जी हीट आहे ती थोडीशी एवढी डेव्हलप होऊन जाते की ते निघत नाही, म्हणून त्यांना फ्रस्ट्रेशन येतं. मॅस्टरबेट करून पण मला रिलीफ नाही मिळत आहे, मला हे अंगावर फोडी येत आहेत, मला काय होतं आहे. इट इज बिकॉज तुमचं जे सेक्शुअल जे डिरेंजमेंट आहे. म्हणूनच आम्ही पण मेडिसिन्स देताना मी जनरली असे मेडिसिन देते जे ओव्हरऑल तुमचे इंटरनली तुमचं जे पण आहे ते हील झालं, मगच तुमचे स्किन रिलेटेड इश्यूज पण सॉल्व्ह होतील. सो स्किन टॅक्स का होतात वगैरे ह्याचं ॲज काही रिझन नाही आहे. द मेन थिंग इज की जेव्हा पण आपली स्किन ओव्हरग्रोन होते, आपण म्हणतो काही गोष्टी असतात जे ऑटो इम्युन असतात, ज्यांचं काही रिझन नाही आहे. तुमच्या स्किनला वाटतं की हे माझ्यासाठी योग्य आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे, म्हणूनच तुमची स्किन जे आहे ते वेगवेगळे टिश्यूज फॉर्म करते आणि ते आउटग्रोथ होतात. म्हणजे इन्स्टेड ऑफ तुमच्या स्किनच्या आतमध्ये ते ग्रोथ होईल, ती स्किनच्या बाहेर ग्रोथ होते. ह्याचं कारण असंच काही सांगता येत नाही. तुमच्या बॉडीची एक टेंडन्सीच असते की तुम्हाला त्याचं काही रिझन तुम्हाला असं सांगता येणार नाही. म्हणूनच आम्ही नेहमी जर आम्हाला स्किन टॅक्स काढायचे असतील तर आम्ही नेहमी हे सांगतो की जरी आम्ही काढले त्याचं काही स्कार राहणार नाही, काही मार्क राहणार नाही, बिकॉज त्याचं असंच काही जरूरत पण नाही आहे तुमच्या स्किनमध्ये की ते नसल्याने तुम्हाला काही त्रास होणार आहे. इट इज जस्ट की तुम्हाला ॲस्थेटिकली ते दिसायला चांगलं दिसत नाही आहे तुमच्या स्किनवर, अदरवाईज ते तुम्हाला काही त्रास नाही देत. ते बसलेलं असतं आपलं फक्त जेव्हा तुम्ही बघता तुम्हाला वाटतं अरे माझ्या चेहऱ्यावर हे मला ऑड दिसतंय, तो त्रास काहीच देत नाही तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला असं वाटतं की मला हे नको आहे. म्हणून आम्ही जेव्हा पण ते काढतो RF कॉटरीनी किंवा मोल रिमूव्हलनी, आम्ही नेहमी हेच सांगतो की ते परत येऊ शकतं, बिकॉज तुमच्या बॉडीची ती टेंडन्सी आहे. तिथेच येईल का माहिती नाही, एकापेक्षा जास्त येतील का हे पण माहिती नाही. इट इज जस्ट की जेव्हा जेव्हा येतील तुम्हाला तेव्हा ते काढत राहावे लागेल. म्हणूनच जेव्हा मी पण होमिओपॅथिक मेडिसिन्स देते, मी असेच मेडिसिन्स देते ज्यांनी जी टेंडन्सी आहे तुमची ओव्हरग्रोन टिश्यूची ती थोडीशी ब्रेक व्हावी. म्हणून भरपूर पेशंट्समध्ये आपण बघतो की ज्यांना स्किन टॅक्स आहेत त्यांना इंटरनली पण कुठे कुठे ओव्हरग्रोथ असतं, जसं की त्यांना किडनी स्टोन असू शकतं, त्यांना गॉल स्टोन असू शकतं, काही पेशंट्सला कॉर्न असतं, जे खूप जास्त हाताचे जे तुमचं गाडी चालवून घट्ट होऊन जाते जी स्किन आहे ती ओव्हरग्रोन टिश्यू आहे, नॉर्मल टिश्यूपेक्षा जास्त ग्रोथ होते. हे तुमच्या बॉडीचंच एक मेकॅनिझमचा एक पार्ट आहे. ह्याचं काही स्पेसिफिक रिझन नाही आहे, काही साईड इफेक्ट नाही आहे. हां, पण फक्त दिसायला ते थोडंसं खराब दिसू शकतं. कसं असतं की तुम्ही जी स्किन आहे ती त्याची हील होऊन त्यांनी एक फॉर्मेशन करून तुमचा एक स्किन टॅग किंवा एक मोल फॉर्म केलेला आहे, ते काढण्याची पण एक पद्धत आहे जे आम्ही फॉलो करतो. तुम्ही नेल कटरनी उद्या करता, आधी मला वाटतं खूप जुन्या काळात केसांनी कापायचे, केस घ्यायचे, केस असा राऊंड फिरवायचे 2-3 आणि त्यांनी हळूहळू ते कट करायचे. पण त्यांनी काय व्हायचं, त्यांनी डाग राहायचं, इन्फेक्शन व्हायचे खूप लोकांना, बिकॉज काय तुमची स्किन जेव्हा तुम्ही ते कापताय तुमच्या स्किनची लेअर ओपन होती आहे. तुमच्या स्किनची लेअर ओपन झाली की जे तुमचं नेल कटर आहे, केस आहे, चाकू आहे किंवा एखादी सुई आहे, ती सुई तुमची स्टेराईल आहे का,
नाही आहे. तुम्ही कुठेतरी धुळीत विळीत माखून आणलेली असेल, असंच कोणीतरी वापरलेली असेल, कोणीतरी दुसऱ्याने नख कापलं तर तुम्ही ते वापरताय. ते तुम्ही जेव्हा स्किन एक्सपोज होते, स्किनची लेअर ओपन आहे आणि तुम्ही ते नेल कटर कापताना तर ते निघणारच ना. मग त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणूनच आम्ही सांगतो की तुम्ही हे हाताने सुईनी वगैरे ते निघणार नाही. म्हणूनच आम्ही जे RF कॉटरी करतो, दरवेळी आम्ही निडल्स चेंज करतो. एक बर्निंग प्रोसिजर असतो, ज्याने तुमची जी स्किन आहे ती बर्न होते. हलकीशी बर्निंगचा तुम्हाला एक स्मेल येतो, ज्याने काय होतं, तुमची जी स्किन आहे ओपन न होता बर्न होऊन तिथल्या तिथे हील होऊन जाते. म्हणजे तुम्हाला काही इन्फेक्शनच होत नाही. आणि जरी झालं तरी आम्ही एक 2-3 दिवसांसाठी अँटीबायोटिक्स देतो, म्हणजे तुमची जी स्किन आहे ती हील होऊ शकते. सो बेसिकली हे असं एक मिसकन्सेप्शन आहे लोकांमध्ये, की जे खूप स्मोकिंग किंवा अल्कोहोल करतात त्यांनाच डार्क सर्कल्स होतात. असं नाही आहे. डार्क सर्कल्स सगळ्यांनाच होतात. इट इज जस्ट की डार्क सर्कल्स का होतं, जेव्हा तुमचे न्यूट्रिशनल लेवल्स जेव्हा खूप डाऊन असतात. जर तुम्ही इंटरनली अगेन घुमून फिरून आपण एकच गोष्ट बोलते की तुमचं न्यूट्रिशन किती चांगलं आहे. तुम्ही भरपूर वेळा आपण जेव्हा बघतो की तुम्ही आजारी पडल्या तुमचे डार्क सर्कल्स ज्यांना नसतात त्यांचे पण डोळे काळे दिसायला लागतात. डेंग्यू झालं आहे, मलेरिया झालं आहे किंवा साधा ताप तुम्ही पकडा. साध्या तापात पण तुम्हाला वाटतं अरे डोळे ह्याचे खोल गेलेत. तुम्ही भरपूर लोकं असं बघाल की हेच म्हटलं जातं की अरे हिचे डोळे किती खोल गेलेत. ते खोल नाही जात. इट इज जस्ट की तापामध्ये तुमचं जे न्यूट्रिशन लेवल आहे ते थोडंसं कमी झालं आहे. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांवरती व्हिजिबली दिसतं आहे. 99% लोकांना डार्क सर्कल्स असतात. ते कधीच नाही आहेत असं नाही होत. ते व्हिजिबल तेव्हा होतात जेव्हा तुमचं लाईफस्टाईल थोडंसं डिस्टर्ब्ड असतं, न्यूट्रिशन प्रॉपर होत नाही आहे, झोप प्रॉपर होत नाही आहे, तुमच्या डोळ्यांवर खूप जास्त स्ट्रेन आहे. तुम्ही कॉन्स्टंटली 7-8 तास लॅपटॉपवर काम करताय, तुम्ही मोबाईल फोन यूज करताय, तुम्ही चेहऱ्याला काही पथ्य पाळत नाही आहात, चेहरा म्हणजे कुठेही झोपता, काही करता, खाणं पिणं तुमचं चांगलं नाही आहे, तर ते जे स्ट्रेस लेवल आहे ना, जे सर्वात जास्त सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे तुमच्या चेहऱ्यावर, ते आहेत तुमचे डोळे. आणि जे मेलेनिन आहे ते जास्त मग तिकडे अक्युम्युलेट होऊन जातं. त्याच्यामुळे डार्क सर्कल्स जे आहेत ते थोडेसे प्रॉमिनंट होतात, व्हिजिबल होऊन जातात. म्हणूनच आपण नेहमी काय करतो की जेव्हा पण आपण आय प्रोसिजर्स करतो, पील्स करतो किंवा आजकाल IPRP तुम्ही ऐकलं असेल, खूप जास्त आजकाल IPRP केलं जातं. IPRPमध्ये आपण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. PRP म्हणजे काय आहे, प्लेटलेट रिच प्लाझ्मा आपण यूज करतो, जे डोळ्यांच्या अवतीभवती आपण इंजेक्ट करतो थोड्या क्वांटिटीमध्ये. म्हणजे जे थोडंसं न्यूट्रिशन आहे ते डोळ्यांना मिळालं की डोळे थोडे फुलर दिसतील, छान दिसतील, जो काळपटपणा आहे तो पण थोडासा कमी होऊन जाईल. तर की जेव्हा पण तुमची झोप नाही झाली आहे, तुम्ही सकाळी उठल्यावर फ्रेश असणार का? नाही. तुम्ही फ्रेशच नाही आहे तर तुमचे डोळे ऑटोमॅटिकली थकलेले दिसणार. जेव्हा पण तुम्ही फ्रेश, अगेन जसं मी म्हटलं की जर तुमचा बर्थडे आहे, तुमचा चेहरा काही न करता तुम्ही रात्रभर झोपत नाही, तुमच्या बर्थडेच्या रात्री 2-3 पर्यंत तुम्ही केक कट करायला जाता, पण नेक्स्ट डे स्टिल तुम्ही फ्रेश दिसता. झोप तर तेव्हा पण झाली नाही आहे, मग तुम्ही फ्रेश का दिसता? बिकॉज तुम्हाला जे रेस्ट आपण म्हणतो, रेस्टपेक्षा काय तुम्हाला इंटरनली पण छान वाटणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. जर तुम्ही झोपच तुमची झाली नाही, तुम्ही 3-4 तास झोपताय, सकाळी जबरदस्तीने कामासाठी उठताय, अरे मला जावं लागतंय, जेव्हा तुम्ही त्या तोंडानेच उठता ना, तुमचा चेहरा पण तसाच दिसणार. मग तुमचं जे पण अनइवन स्किन टोन आहे ती हायलाईट होते. एस्पेशली तुमच्या आईज जे आहेत ते हायलाईट होतात. तेच तुम्ही खुशीने आराम केला प्रॉपरली, रात्री भले 4-5 तास झोपले, पण सॅटिस्फॅक्टरी जर झोप तुम्हाला झाली, साऊंड स्लीप आपण ज्याला म्हणतो की 6 तासच मी झोपतो पण मी छान झोपतो, सकाळी उठल्यावर त्यांचे डोळे पण थोडेसे रिफ्रेश दिसणार, फेस रिफ्रेश दिसणार, आणि जे डार्क सर्कलचा जो कलर आहे एस्पेशली तो थोडासा लाईटर दिसतो. वर्सेस जर तुमचं डाएटच तसं आहे, म्हणजे तुमचं लाईफस्टाईलच तशी आहे की मला जबरदस्तीने आता हे सगळं करावं लागतं आहे, जेव्हा तुम्ही खुश नसा ना, तुमच्या चेहऱ्यावर ॲटोमॅटिकली ती गोष्ट दिसते. जर तुम्ही इंटरनली खुश आहात, तुमचा चेहरा छान दिसणार. तुम्ही इंटरनली वाटतं अरे मी कशासाठीच करतो आहे, तुम्हाला सर्वात आधी दिसणार बघ माझे डोळे किती काळे झालेत. ते तसं होऊन जातं. सो तुम्ही जे पण करता, जर खुशीने करत असाल तर तुमची स्किन हॅपी राहणार. जर तुम्ही जबरदस्ती करता तर मग ते तसं दिसणार. कसं होतं की तुम्हाला जर तुमची स्किन टाईप एक्झॅक्टली कोणती आहे जर तुम्हाला ओळखायचं असेल, तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता झोपेतून, तुम्ही बघा की तुमचा चेहरा कसा आहे, ऑइली दिसतोय का खूप सुरकुतलेला दिसतोय. मग तुम्हाला एक समजून जातं की माझी स्किन ड्रायमध्ये पडते का ऑइलीमध्ये पडते का कॉम्बिनेशनमध्ये पडते. ठीक आहे, म्हणजे तुम्हालाच तुमचं कळून जातं. आता काय होतं, जेव्हा पण तुमची स्किन, आपण ऑइली स्किन का होते आपण म्हणतो, तर तुमची स्किन नॉर्मल राहण्यासाठी, स्किन हेल्दी राहण्यासाठी, सपल राहण्यासाठी तुमची स्किन ऑइल प्रोड्यूस करत असते. म्हणजे स्किनला कसं थोडंसं हायड्रेशन ॲटोमॅटिकली ऑइलमुळे मिळून जातं. नाहीतर तुम्ही इमॅजिन करा स्किनवर ऑइलच नाही, स्किन किती ड्राय दिसेल तुमची. म्हणूनच हे नॅचरल स्किनचंच टेंडन्सी आहे की ऑइल प्रोड्यूस करण्याचं. ज्या लोकांमध्ये ड्राय स्किनमध्ये काय होतं की ऑइल जास्त प्रोड्यूस होत नाही आहे, ऑइल पण प्रोड्यूस होत नाही आहे, तुम्ही काय स्किनला वरून देत नाही आहात, म्हणजे मॉइश्चरायझर नाही यूज करत आहात, हायड्रेशन नाही आहे, पाणी भरपूर पित नाही आहे, मग तुमची स्किन ड्राय राहणार. तुम्ही पाणी भरपूर पित आहात, नॉर्मल स्किन आहे, चांगला फेस वॉश यूज करत आहात, मग तुमची स्किन नॉर्मल टू ऑइलीमध्ये राहील.
कसं आहे, आता सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमची स्किन टाईप ओळखणं खूप जरुरी आहे. तुम्हाला सांगणारी लोकं भरपूर सांगतील, की "अरे, तुझी स्किन तर ऑइली आहे, तुझी स्किन तर ड्राय आहे." तुम्ही तुमचे बेस्ट जज असाल नेहमी. सो नेहमी तुम्ही जेव्हा पण झोपेतून सकाळी उठता, जसं मी म्हटलं, तुम्ही सकाळी जेव्हा उठता तुम्ही आधी ऑब्झर्व्ह करा, की तुमची स्किन ड्राय आहे, ऑइली आहे का नॉर्मल आहे. ठीक आहे. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला टी झोनमध्ये थोडंसं ऑइल दिसेल. म्हणजे एक ग्रीझी शायनी अपिअरन्स आपण म्हणतो ना, तेल लावल्यासारखं कसं थोडंसं ऑइलसारखं दिसतं, ग्रीज होत आहे किंवा चेहरा शाईन करतोय कुठे कुठे, म्हणजे तुमची स्किन ऑइली आहे. ठीक आहे. ड्राय स्किनमध्ये काहीच नाही आहे चेहऱ्यावर, अशी फ्लेकी आहे, पांढरी पडलेली आहे, कुठे कुठे असे फाईन लाईन्स पण प्रॉमिनेंटली दिसत आहेत किंवा एकदम वीक झाल्यासारखं आपण म्हणतो ना, एक म्हाताऱ्या माणसाची स्किन कशी दिसते तशी तुमची स्किन दिसते, म्हणजे तुमची स्किन ड्राय आहे. नॉर्मल स्किन म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटते की चेहऱ्यामध्ये सगळं नॉर्मल आहे, तुम्हाला तुमचा चेहरा बघून जेव्हा आनंद होतो ना, म्हणजे तुमची नॉर्मल स्किन आहे. म्हणजे प्रॉपर हायड्रेशन पण आहे, सॉफ्ट पण आहे टच करायला, कुठे कुठे खूप जास्त ऑइल वगैरे पण नाही वाटत आहे, तुमचे सायन्स ऑफ एजिंग पण खूप विजिबल दिसत नाही, म्हणजे तुमची स्किन टाईप जी आहे ती नॉर्मल आहे. ठीक आहे. जेव्हा आपण ॲक्नेवाल्या पेशंट्सचं बोलतो तर त्यांनी एक बेसिक स्किन केअरमध्ये 4 ते 5 गोष्टी तरी मेंटेन करायला पाहिजेत. ठीक आहे. सर्वात पहिले जो फेस वॉश असेल, तुम्ही जर ॲक्ने पेशंट आहे, ॲक्ने आणि ऑइली पेशंट्स म्हणजे ऑइली स्किन केअरवाले पेशंट आणि ॲक्नेवाले, त्यांनी सॅलिसिलिक बेस्ड फेस वॉश यूज करायला पाहिजे. सॅलिसिलिक, प्लेन सॅलिसिलिक तुम्ही यूज करू शकता किंवा कॉम्बिनेशनमध्ये ग्लायकॉलिक वगैरे पण तुम्ही यूज करू शकता. आता भरपूर वेळा मी बायोडर्माचे पण प्रोडक्ट सजेस्ट करते किंवा स्किन्सकाचं एक फेसिया एस म्हणून एक सॅलिसिलिक बेस्ड फेस वॉश आहे, ते खूप चांगलं आहे. थोडंसं लाईट पण आहे, त्यांनी खूप स्किन ड्राय पण होत नाही. नाहीतर काय होतं, ऑइली स्किनवाल्यांचा प्रॉब्लेम होतो की ऑइल इतकं निघून जातं की स्किन एकदमच ड्राय होऊन जाते. असं पण नाही व्हायला पाहिजे. जेंटल पाहिजेत थोडेसे क्लेन्झर्स. सो सिटाफिलचं एक जेंटल क्लेन्झर आहे, ते पण तुम्ही यूज करू शकता. त्याने तुमची स्किन जेंटली थोडीशी क्लेन्झ होत राहील. जे पण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स तुम्हाला जे दिसत आहेत किंवा जे डार्क स्पॉट्स आहेत, जे विजिबल दिसत आहेत, ते पण थोडेसे लाईट व्हायला तुम्हाला हेल्प होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेहमी असं ऑइली स्किनवाल्या पेशंट्सला वाटते की अरे, माझी स्किन ऑलरेडी इतकी ऑइली आहे, तर मग मी मॉइश्चरायझर नाही वापरायला पाहिजे. तर ही एक चुकीची गोष्ट आहे जी पेशंट्स फॉलो करतात. तुम्ही नेहमी तुमच्या स्किनला हायड्रेशन प्रोव्हाइड करणं खूप जरुरी आहे, जे तुम्हाला एक मॉइश्चरायझरनीच मिळणार आहे. ठीक आहे. जसं तुम्ही असे मॉइश्चरायझर्स यूज करा जे थोडे लाईट वेट आहेत, जेल बेस्ड आहेत, सो दॅट जे खूप जर जाड क्रीमवाले असतील तर ते तुमच्या स्किनला क्लॉग करतील आणि तुम्हाला ॲक्ने ट्रिगर होऊ शकतात. सो मी जनरली जे प्रिस्क्राईब करते ते आहे ॲक्मिस्ट एक मॉइश्चरायझर आहे, जे खूप चांगलं आहे, लाईट आहे, ते तुम्ही नॉर्मल स्किन टाईपला पण यूज करू शकता. ते खूप लाईट आहे. तुम्ही फेस वॉश केल्यानंतर, एक स्वच्छ चेहरा केल्यानंतर तुम्ही ॲक्मिस्ट मॉइश्चरायझर लावा. अजून एक जेल बेस्डमध्ये जर मी सांगेन तर एक मॉयजेल म्हणून एक जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे, ते तुम्ही यूज करू शकता. जेल बेस्ड असल्यामुळे ते खूप चेहऱ्याला असं ओलसर पण करत नाही की ऑइली इतकं ऑइली पण होत नाही फेस, बिकॉज तुमचा चेहरा वॉश केल्यानंतर तुमचा चेहरा परत ऑइल सिक्रेट करणारच आहे. सो ते खूप जास्त ऑइली होऊ नये क्रीममुळे, म्हणून तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करू शकता. त्याच्यानंतर जेव्हा सनस्क्रीनची गोष्ट येते, तर सनस्क्रीन पण भरपूर प्रकारचे आहेत. आता सनस्क्रीन्समध्ये म्हणजे कमीत कमी 1000-2000 सनस्क्रीन्स असतील मार्केटमध्ये. पण तुम्ही नेहमी जर ॲक्नेवाले पेशंट आहेत किंवा ऑइली स्किनवाले पेशंट्स आहेत, तर तुम्ही नेहमी जेल बेस्ड सनस्क्रीन यूज करायला पाहिजे. म्हणजे ट्रू डर्माचं एक सनस्क्रीन जेल आहे, ते खूप चांगलं आहे, लाईट आहे, तुमच्या स्किनवर असं, एस्पेशली जेव्हा आपण मेन स्किन केअरचं बोलतो आहे, तर कोणतं पण सनस्क्रीन जे तुम्हाला मेकअपवाला लुक देईल, हे कोणत्याच मुलाला नाही आवडणार. तुमचा चेहरा नॉर्मल दिसायला पाहिजे, सो दॅट तुम्हाला असं वाटतं की अरे, माझी स्किन छान दिसते आहे. नाही तर मुलांना दुसरे मुलं प्रश्न विचारतात, अरे तू मेकअप करके आला आहेस का? असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून मी जनरली मुलांना ट्रू डर्माचं सनस्क्रीन सजेस्ट करते किंवा एल्युमचं एक सनस्क्रीन खूप चांगलं आहे किंवा बेर्लिऑन पण एक खूप चांगलं आहे, जे खूप लाईट वेट आहे, जे तुम्ही इझिली तुमच्या स्किनवर यूज करू शकता आणि ते तुमच्या स्किनला प्रॉपर एक सेटल्ड लुक देतं. खूप जास्त ऑइल पण प्रोड्यूस जरी झालं तरी स्किन खूप ऑइली दिसत नाही. स्किन ज्यांची आहे त्यांनी सर्वात आधी तर फेस वॉश, जे क्लेन्झर्स आहेत ते थोडे फोम बेस्ड क्लेन्झर्स यूज करायला पाहिजेत. आणि जेव्हा पण तुम्ही तुमची स्किन क्लेन्झ करताय, खूप रगडून घासून तुमची स्किन क्लीन करू नका. काय होतं, तुम्ही जेवढं जास्त ऑइल काढण्याचा प्रयत्न कराल तेवढंच जास्त ऑइल तुमची स्किन सिक्रेट करेल. सो एक बेसिकली 2 ते 3 मिनटापर्यंत तुम्ही फक्त पूर्ण फेसला तुमचं फोम फेस वॉश वगैरे जे काय असेल ते यूज करून फेस क्लीन करून घ्या. सकाळ संध्याकाळी 2 टाईम. 2 टाईम नेहमी तुमचे जे काही प्रोडक्ट्स किंवा हे तुम्ही ऑइंटमेंट्स यूज करताय, दिवसातून 2 टाईम तुम्ही यूज करायला पाहिजे. ठीक आहे. फेस वॉश किंवा क्लेन्झर जे पण तुम्ही यूज करता ते सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही यूज करा. सकाळी म्हणजे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री कामावरून आल्यानंतर हे तुम्ही फेस वॉश यूज करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही यूज करा मॉइश्चरायझर. ठीक आहे. त्याच्यानंतर
जनरली लोकांना हे एक सिक्वेन्स माहिती नसते की कोणाच्या नंतर काय मी यूज करू. ठीक आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही यूज करा मॉइश्चरायझर नेहमी जेल बेस्ड वगैरे. जेव्हा तुमचं स्किन पूर्ण ड्राय झालेली आहे त्याच्यावर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा. थोडंच क्वांटिटीमध्ये यूज करा. इथे घेऊन लावलं तरी चालेल किंवा फुल फेसवर डिरेक्टली लावलं तरीही चालेल. असं काही टाईम नाही आहे. तुमचा चेहरा स्वच्छ झाल्यानंतर जेव्हा तो सिक्रेट करण्याची तो सुरुवात तर करणारच आहे. तुम्ही अर्धा पाऊण तासामध्ये लावलं तरीही चालेल. असं काही नाही की काय सगळ्याच गोष्टी इमिजिएट बेसिसवर करा. फक्त आपल्याला एक असं सायकोलॉजिकली वाटतं आता चेहरा स्वच्छ आहे ना, आता मी करतो. असं काही रूल नाही आहे. तुम्ही आत्ता चेहरा धुतला आणि तुम्ही ऑफिसला जाण्याच्या आधी जरी केलं तरी चालेल. फक्त जेव्हा तुम्ही क्लीन करताय म्हणजे जेव्हा तुम्ही लावणार आहेत तेव्हा तुम्हाला वाटेल अरे माझी स्किनवर परत ऑइल आलं आहे, बिकॉज तुमच्या स्किनचं रुटीनच आहे ते. म्हणून जनरली आम्ही असं सांगतो की तुम्ही चेहरा धुतल्यावरच हे सगळं करून ठेवा. आता तुम्ही काय कराल, ऑइली स्किन वाटते म्हणून परत चेहरा धुवायला जाल. म्हणून तुम्ही चेहरा धुतलाय, तुम्ही मॉइश्चरायझर वापरा. ठीक आहे, मॉइश्चरायझर तुमचं झालं की 5 मिनटं वेट करा. मॉइश्चरायझर सेटल होऊन द्या, स्किनमध्ये प्रॉपरली ॲब्झॉर्ब होऊन दे. त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही सनस्क्रीन लावायला पाहिजे. ठीक आहे, सनस्क्रीन पण जेव्हा पण तुम्ही लावताय खूप आजकाल ती 2 फिंगर टेक्निक आपण म्हणतो, पण ते खूप जास्त होऊन जातं काही पेशंट्सला. सो डिपेंडिंग की तुमच्या स्किनला किती गरज आहे, तुमच्या फेसला किती गरज आहे, तुम्ही तेवढं सनस्क्रीन यूज करू शकता. पण इतकं सनस्क्रीन पण सफिशियंट असतं. आणि नेहमी सनस्क्रीन मॉइश्चरायझर कोणतं पण प्रोडक्ट लावताना नेहमी हातभर घेऊन चोळून मग लावू नका. ते लागत नाही. 50% ऑफ द प्रोडक्ट तुमच्या हातावरच वेस्ट होऊन जातं लावेपर्यंत चोळेपर्यंत. सो तुम्ही नेहमी काय करू शकता, इथे घ्या, डॉट्सनी तुमच्या फेसवर लावा आणि फिंगर टिप्सनी ॲडजस्ट करून टाका. म्हणजे प्रोडक्ट पण वेस्ट होत नाही, तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह पण पडतं आणि तुमचं वेस्टेज वाचतं. आणि तुम्हाला जेवढं स्किनला लागते ना तेवढं तुम्हाला प्रॉपरली लावता येतं. कारण तुम्हाला वाटतं अरे मी इतकं घेतलं होतं, रिझल्ट काय येत नाही आहे, कसं येणार, तुम्ही तर वेस्ट केलं ना प्रोडक्ट. सो बेसिकली नेहमी आपण प्रोडक्ट घेताना स्किनवर डिरेक्टली लावलं तरीही चालणार आहे. तर तुम्ही असे क्लेन्झर्स नाही यूज करायला पाहिजे ज्यांनी तुमची स्किन अजून जास्त ड्राय होऊन जाईल. ठीक आहे, सो मी जनरली सिटाफिल प्रोचं जे जेंटल क्लेन्झर आहे ते मी जनरली सांगते तुम्ही यूज करा, बिकॉज ते ड्राय स्किनसाठी खूप चांगलं काम करतं. खूप जेंटल आहे, तुमची स्किन क्लीन पण होते पण सॉफ्ट राहते. नाही तर काय होईल, इतकी ड्राय होते ना की आग व्हायला लागते ड्राय स्किन लोकांच्या पेशंट्समध्ये पण. मग तुम्ही सिटाफिलचं मी सजेस्ट करेन तुम्ही ते प्रो ड्रायनेसवालं यूज करू शकता. ते खूप चांगलं आहे ड्राय स्किनसाठी. त्याच्यानंतर तुमची स्किन जेव्हा सॉफ्ट अशी वाटेल तर तुम्हाला मॉइश्चरायझर थोडंसं थिकर लागेल, बिकॉज तुमची स्किन ऑलरेडी ड्राय आहे. तुम्ही जर थोडंसं ॲक्नेवाल्यांचं जर मॉइश्चरायझर वापरलं तुम्हाला त्यांनी काही रिझल्ट येणार नाही ना, सॅटिस्फॅक्शन मिळणार, बिकॉज स्किन ॲक्नेवाल्यांचं जे आहे ते वेगळं राहणार आहे. तुम्हाला सिरामाइड्स थोडे जास्त पाहिजेत, क्रीम बेस्ड तुम्हाला मॉइश्चरायझर्स पाहिजे. तर एक मॉइज म्हणून खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे, ते मी रेकमेंड करेन. किंवा डू 24 म्हणून एक मॉइश्चरायझर आहे, ते पण खूप चांगलं आहे. ते खूप लाँग लास्टिंग आहे, तुमची स्किन नेहमी सॉफ्ट राहते त्याच्यावर तुम्ही जर तुम्हाला वाटते की अरे ऑलरेडी मॉइश्चरायझर तुमचं इतकं थिकर बेस्डवर आहे तर तुम्हाला जर सनस्क्रीन आहे ते परत थिकर यूज करायची गरज नाही. तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रीन्स पण यूज करू शकता. जर तुम्ही एक UV2चं सिलिकॉन सनस्क्रीन जेल आहे ते तुम्ही चांगलं आहे ते एक यूज करू शकता. किंवा बाबेचा एक सनस्क्रीन आहे, फ्लुएड सनस्क्रीन आहे, ते जरी तुम्ही लावलं तरीही तुम्ही ते यूज करू शकता. कसं आहे, ड्राय स्किनवाल्यांना थोडं जास्त काळजी घ्यावी लागते, बिकॉज त्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे. जेवढी जास्त ड्राय स्किन आहे तेवढे सायन्स ऑफ एजिंग जास्त विजिबली त्यांना फास्टर दिसणार आहेत. ठीक आहे, सो ऑइली स्किनपेक्षा आपण ड्राय स्किनमध्ये 2-4 प्रोडक्ट्स जास्त नेहमी सांगतो. सर्वात आधी तुम्ही क्लेन्झर यूज करा, जे फोम बेस्ड असतील, लाईट क्लेन्झर्स असतील ते तुम्ही यूज करा. त्याच्यानंतर तुम्ही हायलोरॉनिक ॲसिडचं सिरम यूज करू शकता. सिरम तरी काय होईल, तुम्हाला थोडंसं सॉफ्टनेस मिळेल. तुमचे जे स्किन इलॅस्टिसिटी जे एकदम ड्राय व्रिंकल्ड म्हणतो ना आपण, एकदम फ्लेकी स्किन जी आहे ती थोडी बेटर होण्यासाठी तुम्ही हायलोरॉनिक किंवा नियासिनामाइडचं सिरम मॉर्निंग रुटीनमध्ये यूज करू शकता. म्हणजे कसं आहे की आपण सर्वात आधी फेस वॉश करायचं, त्याच्यानंतर सिरम यूज करायचं. नेहमी कोणती पण स्किन केअर फॉलो करताना नेहमी कन्सिस्टन्सी बघायची प्रोडक्टची, की जे पातळसर आहे ते सिरम आहे, त्याच्यापेक्षा थोडं जाडसर आहे ते मॉइश्चरायझर आहे, त्याच्यापेक्षा पण जाड आपण अजून म्हणतो थिकर आहे ते आहे सनस्क्रीन. त्यांचं सिक्वेन्स पण तशीच फॉलो केली पाहिजे. ठीक आहे, सो आपण आधी फेस वॉश केलं, फेस वॉश केल्यानंतर आपण सिरम लावणार. सिरममध्ये ज्यांची स्किन खूप ड्राय आहे त्यांनी नायासिनामाइड सिरम यूज करू शकतात. विथ ऑर विदाउट हायलोरॉनिक ॲसिड इज ऑल्सो ओके. ठीक आहे, सो तुम्ही फक्त हायलोरॉनिक यूज करा किंवा फक्त नायसिनामाइड यूज करा. इन द मॉर्निंग 4-5 ड्रॉप्स घ्यायचे आहेत, तुम्ही डिरेक्टली फेसवर पण अप्लाय करू शकता किंवा इथे घेऊन तुम्ही अगेन तुमच्या स्किनवर यूज करा. सिरमला 5-10 मिनटं ॲब्झॉर्ब होऊन द्या, सो दॅट जी ड्रायनेस तुमच्या स्किनची आहे ती थोडीशी सेटल डाऊन होऊन जाईल. ती सेटल झाली की एक 5-10 मिनटं वेट केल्यानंतर त्याच्यावर मग तुम्ही क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर यूज करा.
ठीक आहे. मॉइश्चरायझर यूज केलं की तुमची स्किन थोडीशी अजून जास्त सॉफ्ट होईल. म्हणजे आपण म्हणतो ना एक प्लम्पी लुक येईल, ग्लो येईल, तो तेव्हाच येईल जेव्हा स्किनमध्ये हायड्रेशन जाईल. ठीक आहे. मग ते मॉइश्चरायझर यूज केल्यानंतर एक 5-10 मिनटं परत वेट करा. जे प्रोडक्ट्स आपण वापरले ते ॲडजस्ट होऊन द्या, स्किनमध्ये सेटल होऊन द्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सनस्क्रीन यूज करा. सनस्क्रीनच्या वर मग तुम्हाला अजून काही मेकअप वगैरे काही करायचं असेल किंवा फाउंडेशन वगैरे, मुलं तर शक्यतो काहीच नाही करत, पण सनस्क्रीन शुड बी द लास्ट स्टेप जे तुम्ही मॉर्निंग रुटीनमध्ये करा. मी सजेस्ट करेन की ड्राय स्किनसाठी अगेन तुम्ही सेटॅफिल प्रोचं ड्रायनेसचं क्लेन्झर यूज करा. त्याच्यानंतर हायलोरॉनिक ॲसिड मिनिमलिस्टचं खूप चांगलं आहे, तर तुम्ही मिनिमलिस्टचं हायलोरॉनिक ॲसिड यूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा आणि त्याच्यावर तुम्ही ट्रू डर्मा किंवा बेर्लिऑनचं सनस्क्रीन पण यूज केलं तरीही चालेल. ठीक आहे. हे झालं तुमचं मॉर्निंग रुटीनचं. ठीक आहे. रात्री जेव्हा तुम्ही फेस वॉश करणार आहात, अगेन तुम्ही फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज तुम्ही रात्री जेव्हा फेस क्लीन करणार आहात, तुमच्या स्किनवर ॲज सच काही राहणार नाही, तेव्हा ना मेकअप राहणार आहे, ना हायड्रेशन तुम्हाला स्किनवर राहणार आहे. सो परत झोपण्याच्या आधी तुम्ही अजून एखाद्या सिरमची जर गरज पडली, तुम्ही तेच सिरम रिपीट रात्री पण लावू शकता, नाही तर फक्त मॉइश्चरायझर लावून झोपलात तरीही चालेल. रात्री सनस्क्रीन लावायची गरज नाही आहे. सनस्क्रीन फक्त मॉर्निंग आणि दुपारी तुम्ही लावा. दुपारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल, तुम्ही परत सनस्क्रीनवर रिअप्लाय केलं सनस्क्रीन तरीही चालेल. परत चेहरा धुवून मॉइश्चरायझर, सिरम्स वगैरे हे सगळं करण्याची गरज नाही आहे. फक्त सनस्क्रीनवर परत सनस्क्रीन लावून टाका. जर तुम्ही दुपारी 12-3च्या कडक उन्हाच्या वेळात जर बाहेर पडणार असाल, तर तुम्ही परत रिअप्लाय करा सनस्क्रीन. रात्री आल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीनची गरज नाही. फेस वॉश करा, मॉइश्चरायझर लावा, थोडंसं जास्त लावा, बिकॉज 12 तास तुम्ही जर झोपणार असाल तेवढं हायड्रेशन मिळण्यासाठी, आणि मग तुम्ही झोपू शकता. तो कसं आहे की आत्ता जे पण मी प्रोडक्ट्स थोडेसे जे सांगितले आहेत, हे माझ्या एक्सपिरियन्समध्ये माझ्या पेशंट्सला बेस्ट सूट झाले आहेत म्हणून मी सांगते आहे. पण ह्याच्याच आधी मी भरपूर वेळा ह्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत ते प्लस मायनस चेंज करत करत मी या बेस्ट रेंजपर्यंत आत्तापर्यंत पोचली आहे. सो कोणत्या पण पेशंटला जर ऑइली आहे, ड्राय आहे, नॉर्मल आहे, मी हेच रेकमेंड करेन की सर्वात आधी तुमची स्किन टाईप बघितली गेली पाहिजे. तुमची स्किन टाईप बघून असेस करून मगच प्रोडक्ट्स तुम्ही यूज करणं इज इम्पॉर्टंट. आत्ता मी जर हे रुटीन सांगितलं जरी असेल तरीही ते तुम्हाला सूट होईलच असं नाही, बिकॉज एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या स्किन टाईपमध्ये बसताय, की तुम्हाला या प्रोडक्टपैकी कोणती ॲलर्जी आहे का, काही हिस्ट्री आहे का कसली, हे माहिती नाही आहे. तर जोपर्यंत हे माहिती नाही आहे, तर तुम्ही आत्ता सगळेच हे प्रोडक्ट्स या लिस्टमध्ये यूज करणं वुड बी रॉंग फॉर यू. सो तुम्ही नेहमी डॉक्टर्सला कन्सल्ट करा की मी वाचलं आहे किंवा मी ऐकलं आहे की हे प्रोडक्ट्स चांगले आहेत, तर मी वापरू शकतो का. होऊ शकते की तुमची स्किन एक्सेसिव्ह ड्राय आहे, मग फक्त मी सांगितलेल्या प्रोडक्ट्सनी तुमच्या स्किनला काहीच होणार नाही. तुम्हाला एखाद दुसरी गोष्ट जास्त करावी लागू शकते, कमी करावी लागू शकते, काही काही फेशियल्स घ्यावे लागू शकतात, आपल्याला काही माहिती नाही आहे. सो नेहमी कोणते पण स्किन केअर स्टार्ट करण्याच्या आधी नेहमी तुम्ही तुमची स्किन ॲसेस करून घेतली पाहिजे डॉक्टर्सकडून, आणि मगच तुम्ही तुमचं स्किन केअर जे आहे ते प्रॉपर स्टार्ट करायला पाहिजे.